सह्याद्री वेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने डबेवाडी तालुका जिल्हा सातारा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने डबेवाडी तालुका जिल्हा सातारा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी सातारा जिल्हा सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी एच.एस. वाघमोडे, वन परिक्षेत्र अधिकारी डॉक्टर निवृत्ती चव्हाण, सातारा पंचायत समिती गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी, संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, संयुक्त वन व्यवस्थापन समिती ठोसेघरचे अध्यक्ष शंकरप्पा चव्हाण, संघटनेचे सातारा जिल्हा सचिव राहुल ताटे पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय कारंडे, टॉप न्यूज 11 चे संपादक श्रीधर निकम, संघटनेचे कोरेगाव तालुका सचिव सुनील पाटे, मनोज बोतालजी, स्वप्नील माने, वनरक्षक काकडे, वनरक्षक राज मोसलगी आदी मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते। आपल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीनं आज आपल्या सातारा विभागामध्ये वृक्षारोपणाचा छोटेखानी कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। खरं तर पावसाचं प्रमाण अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विठुरायाच्या कृपाशीधरानं चालू झालेलं आहे आणि गेल्या उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर 48 डिग्रीपर्यंत तापमान गेलेलं, म्हणजे त्यामध्ये पाऊस झाडाचं महत्त्व, पावसाचं महत्त्व माणसांना 6-7 महिने अनुभवायला, म्हणजे झाड असेल तरच चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य चांगलं जाणार आहे, वातावरण चांगलं राहणार आहे। या संकल्पनेतून आपल्या सातारा जिल्हा पत्रकार डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी आपल्या सातारा विभागीय वनाधिकारी माननीय वाघमोडे साहेब, त्याचबरोबर सातारा तालुका पंचायत समितीचे बुद्धे साहेब, आपल्या सातारा विभागाचे माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण साहेब, ठोसेघरचे चव्हाणप्पा, ठोसेघर वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चव्हाणप्पा, त्याचबरोबर सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, सर्व राऊंड ऑफिसर, सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथमतः या सर्व अधिकाऱ्यांचं आमच्या संघटनेच्या वतीनं सहर्षाचं स्वागत आहे। मी विनंती करतो आमच्या संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष माननीय बोतालजी साहेब यांनी प्रथमतः वाघमोडे साहेब हे या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल शारांनी श्रीफळ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं। एक जण आपल्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा। धन्यवाद। यानंतर मी विनंती करेन माननीय आपल्या सातारा पंचायत समितीचे माननीय गटविकास अधिकारी बुद्ध साहेबांचा संजय कारंडे यांनी या ठिकाणी एक रोपटं देऊन आणि शाल श्रीफळ देऊन यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। धन्यवाद। यानंतर माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आमचं स्ट्रॉबेरी माणूस सचिन भिलारे, जागतिक ओळख असलेली स्ट्रॉबेरीचं गाव भिलार, या गावचे सचिन भिलारे आमचे वरिष्ठ पत्रकार यांच्या हस्ते पुस्तकाचं गाव नाही का, पुस्तकाचं गाव स्ट्रॉबेरी पुस्तकाचं गाव स्ट्रॉबेरीचं गाव। यानंतर आमच्या ठोसेघर वन व्यवस्थापन समितीचे आप्पांचा या ठिकाणी सिद्धार्थ निकम, श्रीधर यांचा या ठिकाणी शाल आणि श्रीफळ आप्पा पुढे या। काकडे साहेब, तुमचं नाव काय? सुहास काकडे साहेब यांचं या ठिकाणी यायचे तुम्ही अध्यक्ष? नाही, हे मनोज बोतालजी या जर्नेश्वर समाजाचे संपादक। तुमचं नाव काय? शेखर चव्हाण, आपलं या ठिकाणी स्वागत होतं। या स्वप्नील, आणि तुम्ही पण या। राज तुम्ही पण जाऊ नको।
त्यांचा फोटो घ्या. त्या दिशात घ्या. करतो सुनील पाटील, राज मुसलगे, मनोज कॅमेरा या. ऑफिशियली आलो, अनऑफिशियली पण आलो. या तुम्ही पण सर. नाही सर. नाही या 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 सर्वांचं सन्मान. तर आपलं नाव काय? खिलार. आणि खिलार साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. हॅलो. बोला. आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आज सातारा जिल्हा शाखेच्या वतीनं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं आज डबेवाडी येथे एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही महाराष्ट्रामध्ये या संघटनेचे 5000 सदस्य सक्रिय सभासद आहेत व जिल्ह्यामध्ये आपले बहुसंख्येने सदस्य या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेत सक्रिय आहेत. आज वन विभाग आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडला जात आहे. खरं तर झाडांची अतिशय निसर्गाला गरज आहे. जागतिक तापमान वाढीमुळे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे फार मोठं नुकसान आपलं होत आहे. त्यामुळे पावसाचंही प्रमाण कमी झालेलं आहे, वातावरणातही बदल झालेला आहे. त्यामुळे झाडे लावणे हाच एक पर्याय आपल्यापुढे आहे. का झाडे वाचली तरच माणसं वाचतील. या भूमिकेतून आम्ही संघटनेच्या माध्यमातून जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला. आदरणीय आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला की असा एखादा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण सर घेऊया. आणि त्याला अनुसरून आम्ही वाघमोडे साहेबांना, विभागीय वन अधिकारी आहेत सामाजिक वनीकरण विभाग सातारचे, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली. सरांनी लगेच हिरवा कंदी दिला. त्याचबरोबर आमचे वन विभागाचे चव्हाण साहेब आहेत, वन परिक्षेत्र अधिकारी सातारचे, त्यांनी लगेच म्हणले येस काय अडचण नाही, तुम्हाला आम्ही सहकार्य करू. त्याचबरोबर बुद्धे साहेब आहेत पंचायत समिती BDO सातारचे, त्यांनी पण येस म्हटले. त्याच्याबरोबर शंकरप्पा चव्हाण आहेत, ते आमच्या विनंतीला मान देऊन लगेच या ठिकाणी हजर झाले. या सर्वांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने व आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आज हा आमचा कार्यक्रम पार पडत आहे. आणि ह्या सर्व आमच्या इथं जमलेल्या सर्व पत्रकार बांधव असतील, राहुल ताटे असतील, सचिन बेलारे असतील, त्याचबरोबर श्रीधर निकम, संजय कारंडे, सुनील पाटे, मनोज स्वप्नील, ही सगळी टीम, त्याचबरोबर जिल्ह्यातले आमचे पत्रकार, या सर्वांनी या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत. त्याचबरोबर आम्हाला वनरक्षक काकडे असतील, राज मोसलगे असतील, या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि अशाच पद्धतीने संघटनेच्या माध्यमातून जे समाजहिताचे उपक्रम आहेत, जे उपयोगी आहेत, जे चांगले आहेत, आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करतच असतो. परंतु आम्ही जर आता वेगळ्या पद्धतीनं पत्रकारितेच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून उपक्रम राबवूया, ह्या विचारानं आम्ही आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाला आम्हाला सगळ्यांनी, ह्या सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं. त्याचबरोबर आमच्या पत्रकार बांधवही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि असेच कार्यक्रम भविष्यामध्ये आम्ही चांगले करू, हे या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. पूर्वक शुभेच्छा देतो. शुभेच्छा यासाठी की आपण सध्या 15 जूनपासून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वनमहोत्सव कालावधी म्हणून साजरा करतोय. आणि त्याचंच द्योतक म्हणून खऱ्या अर्थानं मी प्रथमतः आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. विशेषतः आपल्या सातारा जिल्ह्याचे डिजिटल मीडियाचे जे बोताजी साहेब आहेत, त्यांचे सर्व मित्रपरिवार आहे, यांनी पुढाकार घेऊन हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी श्री बुद्धे साहेब BDO सातारा, श्री चव्हाण साहेब वन परिक्षेत्राधिकारी प्रादेशिक सातारा, नंतर संयुक्त व्यवस्थापन समितीचे अण्णा आणि सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की आता यांनी सांगितलं सुरुवातीलाच की कशा पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा वृक्षतोड त्या ठिकाणी झालेली असते, त्याच्यामुळं कसा त्याच्या पर्यावरणावरती परिणाम होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जर विचारात घेतल्या तर वृक्ष लागवड हाच एकमेव त्या ठिकाणी पर्याय आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लागवड त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून हा एक आगळा वेगळा आणि अनोखा उपक्रम या ठिकाणी आपण साजरा करत आहोत.
मौजे डबेवाडी या गावामध्ये. या निमित्तानं मला हे देखील आपल्या जिल्ह्यातील सर्व वृक्षप्रेमींना, सर्व शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे की हा जो आपला वनमहोत्सव कालावधी आहे, या वनमहोत्सव कालावधीमध्ये शासनाच्या माध्यमातून आपल्याला सवलतीच्या दरामध्ये त्या ठिकाणी रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. ह्याच्यामध्ये विशेषतः जे काय सर्वसामान्य कालावधीमध्ये रोपांचे दर असतात ते दर आता कमी आहेत. उदाहरणार्थ लहान रोप जर आपण घ्यायचं असेल तर 21 रुपयाला त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. मग ते वन विभागाच्या रोपवाटिकेत असेल किंवा सामाजिक वनीकरणच्या रोपवाटिकेत असेल, त्या ठिकाणी आपण ते घेतले पाहिजेत आणि आपल्या परिसरामध्ये किंवा सार्वजनिक जागेवर त्या ठिकाणी लागवड केली पाहिजे. जास्तीत जास्त लागवड केली तर आपल्या जिल्ह्याचं वृक्षाच्छादन वाढेल. आता जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये 13% फॉरेस्ट आहे आणि नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीचा जर विचार केला तर ते जवळपास 33% असायला पाहिजे. म्हणजे अजून 20% वृक्षारोपण किंवा वृक्षाच्छादन आपल्याला त्या ठिकाणी करायचं असेल तर निश्चितच आपल्याला वनत्र क्षेत्रावरती वृक्ष लागवड करावी लागेल आणि त्याला लागवड करण्यासाठी जे काय रोपं त्या ठिकाणी आवश्यक आहे ते निश्चित वन आणि सामाजिक वन विभाग त्या ठिकाणी पुरवेल. याचबरोबर या निमित्तानं मी आपल्याला आणखी एक आव्हान करू इच्छितो की जे काही शासकीय विभाग आहेत किंवा शासकीय यंत्रणा आहेत, विशेषतः ग्रामपंचायती असतील, त्यांना देखील शासनाच्या माध्यमातून जर त्यांच्याकडे रोपे लागवडीसाठी किंवा रोपे निर्मितीसाठी अनुदान उपलब्ध नसेल पण लागवड करायची असेल, त्यांना देखील त्या ठिकाणी मोफत विभागाच्या माध्यमातून रोपांची उपलब्धता करून दिली जाणार आहे. मोफत, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आपण त्यांना शुल्क आकारणार नाही आहे, फक्त त्यांना ते ट्रान्सपोर्ट करून घेऊन जायचे आहेत. तर या सर्व काही शासनाची योजना आहेत, त्या योजनेचा त्यांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वृक्ष लागवड व्हावी. या मंगल प्रसंगी मी याशी कामना किंवा मनोकामना व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आमचे वरिष्ठ कार्यालय श्री वाघमोडे साहेब, त्याचबरोबर चव्हाण साहेब, या ठिकाणी डिजिटल मीडिया सातारा जिल्ह्याचे सर्व पत्रकार बंधू आपल्या आजच्या या उपक्रमाला वृक्ष लागवडीला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी आपण वृक्ष लागवड करता ही खूप चांगलं वाटते. कारण ही डोंगर तसा रिकामा दिसतोय, तर स्कोप चांगला आहे. तो आपण जो उपक्रम घेतला तो खरंच कौतुकास्पद आहे. पंचायत समिती सातारामार्फत पण आपण वृक्ष लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी उपक्रम घेतलेले आहेत. आम्ही 3-4 महिन्यापासून झाडे लावा, झाडे जगवा आणि पैसे कमवा हे एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 250 झाडं शासकीय जागा, रस्ता असेल, शासकीय गायरान असेल, त्या ठिकाणी जर गावात रोपं लावली तर 250 झाडामागे आपण 297 रुपये एका बचत गटाच्या महिलेला देणार आहे संगोपनासाठी. आणि ते 3 वर्ष आपण त्यांना प्रतिदिन 297 रुपये 250 झाडासाठी उपक्रम केला. 3-4 महिन्यात चांगली जनजागृती झाली आणि आपल्या सातारा तालुक्यातील 52 गावामध्ये 250 ते 500 रोपं लावली जात आहेत. त्याचबरोबर महिलांनासुद्धा आपण एका महिन्याला आपण 4 महिलांना रोजगार देतोय. म्हणजे ह्या वृक्ष लागवडीतनं झाडे लावा, झाडे जगवा व पैसे कमवा अंतर्गत 200 महिलांना रोजगार आपण देतोय. त्याचबरोबर आपण रोपांचं संवर्धन म्हणजे गावामध्ये वृक्षाच्छादन पण वाढवत आहोत. ह्या अंतर्गत सातारा तालुक्यात जवळपास 13,000 रोपं ह्या वर्षात लागतील आणि 3 वर्ष आपण त्यांना प्रतिदिन 250 झाडामागे 297 रुपये भरघोस अनुदान महिला बचत गटांना देत आहोत. हा एक उपक्रम करत आहोत. ह्याच्यामध्ये आपल्याला सामाजिक वनीकरण विभागामार्फत मोफत रोपं मिळालेली आहेत. वन विभागामार्फत पण 1-2 ठिकाणी आपण वनक्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे. आणि ह्या महिलांचा रोजगार हा एक आपला त्याच्यामधला दुसरी बाजू महत्त्वाची आहे की जर आपण महिलांना गावातच रोजगार सहज सोपा उपलब्ध करून दिला तर नक्कीच त्यांचं पण आर्थिक सबलीकरण होणार आहे आणि आपलं वृक्ष संवर्धन पण होणार आहे. ह्या उद्देशातून आपण केलेलं आहे. आपल्या ह्या डिजिटल मीडिया पत्रकार संघ त्यांच्या सर्व प्रतिनिधींना मी पण आवाहन करतो, तुमच्यामार्फत अजून जर इतरत्र कुठं वृक्ष लागवड करायची असेल तर नक्कीच आम्हाला बोलवा. गावची सर्व यंत्रणा असेल, ग्रामपंचायतीची, त्याचबरोबर शाळा असतील, विद्यार्थी असतील शाळेचे, रोपणाला ते पण मदत करतील आणि आपल्याला तालुक्यातील जास्तीत जास्त वृक्षाच्छादन वाढवता येईल आणि तापमान वाढची जे धोका भविष्यात वाढणार आहे तो आपल्याला रोखता येईल. या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल मी आपले जिल्हाध्यक्ष, सर्व प्रतिनिधी यांचे आभार मानतो. धन्यवाद. चव्हाण साहेब मनोगत व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. खरंच वाघमोडे सर म्हटलं तसा खूप चांगला उपक्रम आपण ह्या वर्षीपासून चालू केला आहे. तर माझी आपल्याला एकच रिक्वेस्ट आहे की दरवर्षी हा प्रोग्राम तुम्ही अरेंज करत राहा. यातनं एक प्रचार प्रसिद्धी होईल आणि मग तो चांगली गोष्ट सुरुवात केली तर त्याला कंटिन्युटी ठेवायला पाहिजे. आणि आपण तर लागवड करतच आहोत, परंतु माझं सामान्य माणसांना, सगळ्या नागरिकांना हे आव्हान राहणार आहे की प्रत्येकाने किमान 1 झाड लावावं आणि ते झाड लावलेलं जगवावं. दरवर्षी आपण जर हा उपक्रम केला तर
प्रत्येकाच्या हातून किमान एक म्हणतो ना आपल्या आयुष्यामध्ये 50 ते 60 झाडं जरी जगले तर खूप मोठं काम आपल्या हातून होणार आहे. धन्यवाद. तर यानंतर महाराष्ट्रामध्ये एकमेव प्रसिद्ध होणारं वन विभागाचं माहिती असणारं एक मासिक आहे महाराष्ट्र रेंजर. त्याचे संपादक राहुल ताटे पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. तर जून महिन्याचं हे मासिक या ठिकाणी आपण प्रकाशित करणार आहोत. तर या ठिकाणी सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण त्याचं प्रकाशन करू. वाघमोडे साहेब. आगळं वेगळं प्रकाशन असणार आहे. प्रकाशन आगळं वेगळं यासाठी की एकतर हे सगळं प्रातिनिधिक म्हणजे वन विभागामध्ये जे लोक त्या ठिकाणी अधिकारी असतील, कर्मचारी असतील काम करतात आणि त्यांच्या बाबतीत त्यांचे काय घटना असतील किंवा काय त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी याच्यामध्ये उल्लेख असतो आहे. आणि विशेष करून आज हे एक वेगळं व्यासपीठ आहे, म्हणजे ओपन व्यासपीठावरती आपण ह्याचं खऱ्या अर्थानं विमोचन करतोय, निसर्गाच्या सानिध्यामध्ये करतोय. खऱ्या अर्थानं वनात आहे, आपण सध्या फॉरेस्टमध्ये उभा आहोत, त्यामुळे हे एक वेगळं यस त्यामुळं एक वेगळं औचित्य आहे. ठीक आहे, उद्या साहेब एक फोटो घेऊयात. पकडा ना. हां.
आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेध YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.